नमस्कार, ऋतुजा कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा. चला तर मग बघूया. पहिलं तर एक पातेलं घ्यायचं किंवा कुकरमध्ये पण तुम्ही बनवू शकता. मी इथे पातेल्यामध्ये बनवलं ज्याकडून मोकळा असा सुटसुटीत होतो भात. त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे दोन्ही मी मिक्स करूनच टाकलेलं आहे. जिरे मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये लांबका चिरलेला कांदा घेतलेला आहे. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. ते छान तळून घेतला. थोडासा तळला की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. 2 चमचे लसणाची पेस्ट आणि अद्रक किसून टाकलेलं आहे. ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं. कांदा छान असं फ्राय झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं. टोमॅटो जर तुम्हाला नंतर ॲड करायचं असेल तर मग नंतर ॲड करू शकता, पण मी आत्ताच करते जेणेकरून छान असं ते तळून निघतं. टोमॅटो मिक्स केल्यानंतर ते छान फ्राय होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जेवढे व्हेजीस घेतलेले आहेत तिथे मी गाजर, फ्लावर, बटाटा आणि सिमला मिर्च असे 4 व्हेजीस घेतलेले आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखीन व्हेजीस घेऊ शकता. ते सर्व टाकायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवा मटार घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे हिरवा ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार पण वापरू शकता. पण आता मटार सीझन सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मी इथे मटार घेतलेलं आहे. अर्धी वाटी मटार घेतलेले छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 चमचे मी इथे धना पावडर, 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. ते छान असे मिक्स करून घ्यायचे. मसाले छान शिजू द्यायचे. पूर्ण भाज्यांना म्हणजेच पूर्ण व्हेजींना छान असे मसाले झाले पाहिजेत, लागले पाहिजेत आणि मसाला छान फ्राय झाला की ह्याच्यामध्ये आपण जेवढं भाताला म्हणजे मसाले भाताला जेवढं मीठ आहे ते आताच मी इथे टाकून घेतलेलं आहे. इथे मी 3 मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्या भातामध्ये एक लक्षात ठेवायचं की पाणी जे आपण टाकणार आहोत ते गरम करूनच घ्यायचं. उकळलेलं असं चांगलं उकळी यायलेलं पाणी घ्यायचं. मी ते चांगलं उकळलेलं पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि बघू शकता लगेच ह्याला छान अशी उकळी आलेली आहे. आणि इथे मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून मी 5 ते 10 मिनिट त्याला भिजत ठेवलं होतं आणि नंतर या डबल पाणी ह्याच्यातलं काढलं आणि तसंच ठेवलेलं आहे. बघू शकता त्या तांदळाच्या अर्ध पण नाही, पावबोटवर पाणी राहिलेलं आहे. आणि हे छान असं झाकून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन झाकण ठेवायचं आणि आता 10 ते 5 मिनटात बारीक गॅसवर त्याला शिजून घ्यायचं. बघू शकता आपला आता मसाले भात अगदी छान असा मोकळा आणि सुटसुटीत चविष्ट तयार झालेला आहे. बघू शकता किती छान असा मसाले भात तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.